नमस्कार. आजचा आपला विषय आहे त्रिपुष्कर योग म्हणजे काय. पंचांगात अनेक योगांचा उहापोह केलेला असतो किंवा नावं दिलेली असतात, पण तो योग काय आहे हे आपल्याला कधीही समजत नाही. बहुधा कुठल्याही पुस्तकामध्ये ते असतील तर आपण तिथपर्यंत जाऊन तो शोधून कळणं हे आपल्या आवाक्याच्या थोडंसं बाहेर असतं. नेमकं कुठलं पुस्तक आहे, नेमकं काय वाचायला पाहिजे कळत नाही. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर व्हाव्यात म्हणून आपण ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा मांडत आहोत. आता त्रिपुष्कर योग म्हणजे काय असा शब्द आहे. मुळात पुष्कर हा शब्द जो आहे तो 2 किंवा 3 गोष्टी एकत्र येणं आणि त्यापासून एखादा योग तयार होणं. पण त्रिपुष्कर हा शब्द वापरला आहे तर त्रि हा शब्द 3 घटक एकत्र असा शब्द सांगत नाही. 3 घटक एकत्र हे द्विपुष्कर योगामध्ये पण घडतं. म्हणजे एखादा वार, एक तिथी आणि एक नक्षत्र हे 3 गोष्टी पण घडतात. पण तिथं द्वि हा शब्द आहे तरी पण 3 गोष्टी आहेत. तर इथं त्रि हा शब्द आहे. तर त्रिपुष्कर योग म्हणजे काय बघूया आपण. पंचांगामध्ये जी 5 अंग आहेत त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 पैकी काही वेळेला 2 अंग एकत्र येतात. त्यांना आपण एखादं चांगलं उदाहरण, योग घडला, चांगलं घडलं असं आपण म्हणतो. उदाहरण, गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं की आपण म्हणतो गुरुपुष्यामृत योग आहे आणि आज चांगला दिवस आहे. आज हा चांगला दिवस का, तर एक वार आणि एक नक्षत्र यांची भेट घडलेली असते. रोजच एक वार आणि एक नक्षत्र यांची भेट घडते, पण आम्हाला गुरुवारी पुष्य नक्षत्र पाहिजे असतं. का, तर पुष्य नक्षत्राची देवता गुरु आहे म्हणून ते गुरुवारी असणं हा त्यातला सगळ्यात मोठा भाग. म्हणून गुरुपुष्यामृत योग. तसं एक वार आणि एक नक्षत्र यांचं एकत्रीकरण पण काही जागी दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ सोमवार आणि एकादशी आली की त्याला आपण दग्ध योग आहे असं म्हणतो. म्हणजे एक वार एक नक्षत्र, एक वार एक तिथी असं पण घडतं. पण त्रिपुष्कर योगामध्ये ह्या तिन्ही गोष्टी एकत्र घडतात. म्हणजे काय, एक वार, एक तिथी आणि त्याबरोबर एक नक्षत्र अशा 3 गोष्टी एकमेकात गुंफल्या जातात. त्याला त्रिपुष्कर योग असं म्हणतात. तरी सुद्धा ह्या त्रि हा शब्द ह्या 3 गोष्टी एकत्र आहेत म्हणून आलेला नाही आहे. त्रि या शब्दाचा अर्थ असा की नक्षत्र जी एकूण आपल्याकडे 27 आहेत, अश्विनीपासून रेवतीपर्यंत, ह्या नक्षत्रांचे आपण 4 भाग केलेले आहेत. 4 भाग केलेले आहेत. म्हणजे ह्या 4 भागांचं वैशिष्ट्य काय बघा. ज्या नक्षत्राचे चारीच्या चारी चरण म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हे एकाच राशीमध्ये असतात. उदाहरणार्थ आपण जर 10 नंबरचं माघा नक्षत्र घेतलं तर त्या माघा नक्षत्राचे 4ही चरण सिंह राशीमध्ये आहेत. त्यानंतरचं 11 नंबरचं नक्षत्र घेतलं पूर्वा फाल्गुनी, तर तिचे त्या पूर्व फाल्गुनी नक्षत्राचे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हे 4ही चरण परत सिंह राशीमध्ये दिसतात आपल्याला. म्हणजे एका नक्षत्राचे सर्वच्या सर्व चरण 4ही एकाच राशीमध्ये असतील तर त्या नक्षत्राला आपण चतुष्पाद नक्षत्र असं म्हणतो. चतुष्पाद. ज्या नक्षत्राचे 2 भाग एका बाजूला आणि 2 भाग दुसऱ्या बाजूला असं असतं, अशी 3 नक्षत्र आहेत आपल्याकडे. 27 पैकी 3 नक्षत्र. उदाहरणार्थ मृगशीर्ष नक्षत्र हे 5 नंबरचं नक्षत्र. ह्या नक्षत्राचे बरोबर समान 2 भाग केलेले आहेत. पहिला आणि दुसरा. म्हणजे पहिला आणि दुसरा भाग 50% भाग नक्षत्र जे आहे हे वृषभ राशीला जोडलेलं आहे. आणि तिसरा आणि चौथा चरण म्हणजे 75% म्हणजे 50% नंतरचा भाग, ज्याला आपण पूर्वार्ध आणि उत्तरार्धाचे शब्द वापरूया. तर हा उत्तरार्ध जो आहे अर्धा भाग तो मिथुन राशीला वापरलेला आहे. त्यानंतर बघितलं तर चित्रा नक्षत्र त्याच्या खालीच बरोबर येणार. मृगशीर्ष नक्षत्राच्या खालीच येणार. चित्रा नक्षत्राचा पहिला आणि दुसरा भाग हा कन्या राशीमध्ये आला आहे आणि तिसरा आणि चौथा भाग
हा तूळ राशीमध्ये गेला आहे. म्हणून चित्रा नक्षत्र हे द्विपाद नक्षत्र, 2 पाय या नक्षत्रात, 2 पाय त्या नक्षत्रात. तसंच धनिष्ठा नक्षत्र आहे, त्याच्याच खाली येणार चित्राच्या. ह्याचा पहिला आणि दुसरा चरण म्हणजे पहिले 50%, ज्याला पूर्वार्ध म्हणतो आपण, तो आहे मकर राशीमध्ये. आणि तिसरा आणि चौथा चरण हा आहे कुंभ राशीमध्ये, ज्याला उत्तरार्ध म्हणतो आपण. मग ही 3 नक्षत्र जी आहेत, ह्या 3 नक्षत्राला आपण द्विपाद नक्षत्र असं म्हणतो. 2 पाय इकडे आणि 2 पाय तिकडे असा प्रकार. आता राहिलेली जी नक्षत्र आहेत, त्या राहिलेल्या नक्षत्रामध्ये काही नक्षत्र आहेत ज्यांना त्रिपाद शब्द वापरलेला आहे. त्रिपाद म्हणजे काय, तर त्या नक्षत्राचा आपण जर विचार केला तर जे 4 चरण म्हणजे कसे आले, 24 तासाचा एक नक्षत्र. त्या नक्षत्राला जर आपण 6ने भागलं तर 6 चोक 24. 6 तासांचा एक भाग म्हणजे पहिला चरण. 6 तासांचा दुसरा भाग म्हणजे दुसरा चरण. 6 तासांचा तिसरा भाग म्हणजे तिसरा चरण. आणि 6 तासाचा शेवटचा भाग म्हणजे चौथा चरण. आपल्या सोयीसाठी आपण चरण करून घेतलेले आहेत. बघा, एक चपाती किंवा भाकरी तुम्ही ताटात वाढून घेताना तिचे समान 4 भाग करता. असं कायदा आहे का? नाही. आपल्या ताटामध्ये 25% भागात ते बसलं की 75% भाग इतरांना वापरता येतो, बाकी काहीही नाही. तसं एका नक्षत्राचे आपल्या सोयीसाठी आपण 4 भाग केले. 4 भाग केल्यानंतर त्यांना 4 चरण असा शब्द आपण वापरला. चरण म्हणजे पाय. मग काही नक्षत्र असे आहेत की ज्यांचं एक चरण एका राशीमध्ये आणि दुसरे 3 चरण दुसऱ्या राशीमध्ये. आता त्यात पण वैशिष्ट्य आहे बरं का. म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय, जसं द्विपाद नक्षत्रामध्ये पहिले 2 चरण एका बाजूला आणि दुसरे 2 चरण दुसऱ्यात असायचे, तसं नाहीये. ह्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ते म्हणजे काय, आता बघा, त्रिपाद नक्षत्राचं वैशिष्ट्य काय आहे, हे कसं वाटेल तसं तोडलेलं नाहीये, तर ते गरजेप्रमाणे तोडलं गेलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, कृतिका नक्षत्र हे 3 नंबरचं नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राचा जर आपण विचार केला तर हे जे 4 चरण आहेत, 1 2 3 4, त्यातला पहिला चरण हा मेष राशीला गेला आहे. पहिला चरण मेष राशीमध्ये आहे. जे नवंश म्हणतो आपण, त्यामध्ये अश्विनीचे 4, भरणीचे 4 आणि कृतिकाचा पहिला चरण असे 9 भाग मिळून मेष रास तयार झालेली आहे. आणि उरलेले 3 म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा चरण हा वृषभ राशीला आला आहे. आता बघा, हे नक्षत्र तोडलं कसं आम्ही, पहिला चरण त्या राशीत आणि दुसरा, तिसरा, चौथा चरण ह्या राशीत वृषभ राशीमध्ये आला. पहिला चरण एकीकडे आणि दुसरा, तिसरा, चौथा दुसरीकडे. हा एक प्रकार. ह्याला त्रिपाद नक्षत्र. 3 पाय एका राशीत आणि 1 पाय एका राशीत, ह्याला त्रिपाद नक्षत्र म्हणायचं. आता दुसरं त्रिपाद नक्षत्र कसं आहे बघा, आणि त्याचं वाटप कसं केलं बघा. असं नाहीये झालेलं, त्याचं वाटप दुसऱ्या पद्धतीनं होतं. म्हणजे उदाहरणार्थ पुनर्वसू, याच्याच पुढे गेलात तुम्ही तर तुम्हाला 7 नंबरचं नक्षत्र दिसेल, पुनर्वसू. आता ह्या पुनर्वसू नक्षत्राचं कसं आहे बघा. कृतिका नक्षत्राचं कसं होतं, पहिला चरण एका राशीत आणि नंतरचे 2 3 4 हे पुढच्या राशीत. ह्या पुनर्वसू नक्षत्राचं तसं नाहीये. याचं काय केलंय बघा, पहिला, दुसरा, तिसरा चरण हा मिथुन राशीला जोडलाय. पहिला, दुसरा, तिसरा चरण मिथुन राशीला जोडलाय आणि चौथा चरण आहे तो कर्क राशीला जोडलाय. म्हणजे ह्यांचं वाटप कसं आहे बघा. कृतिका नक्षत्रात पहिला चरण एकीकडे, दुसरा, तिसरा, चौथा एकीकडे होता. यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा एकीकडे आणि चौथा चरण दुसऱ्या पुढच्या राशीला जोडलाय. असं वेगवेगळं व्यस्त वाटप आहे बरं का. हे सगळीकडं पहिला एकीकडं, दुसरा, तिसरा असं नाही आहे. असं नाही आहे, हे वाटप असं व्यस्त आहे. हे झालं पुनर्वसू नक्षत्र. त्या 3 नंबरचं नक्षत्र जे आहे ते कृतिका. हे सिंह रास आणि कन्या रास यांना जोडणारं नक्षत्र आहे. आता ह्यात एक उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे, याला नुसतं उत्तरा पण म्हणतात. पण ह्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला 11 नंबरचं नक्षत्र, ह्याचा पहिला चरण हा सिंह राशीला जोडला आहे आणि दुसरा, तिसरा, चौथा चरण म्हणजे हे बरोबर कृतिका नक्षत्राच्या खाली येणारं नक्षत्र आहे बरं का.
ह्यातला पहिला चरण हा सिंह राशीला आणि दुसरा तिसरा चौथा चरण हा कन्या राशीला जोडला आहे. मग 3 चरण कन्या राशीत आणि 1 चरण सिंह राशीत, त्यामुळे याला म्हणायचं त्रिपाद नक्षत्र. त्यानंतरचं आपलं चौथं नक्षत्र आहे ते म्हणजे विशाखा. हे कुठं आलं तर तूळ रास आणि वृश्चिक रास यांना जोडणारं नक्षत्र आहे. याचं वैशिष्ट्य मागाच्या पुनर्वसूसारखंच. म्हणजे काय, विशाखा नक्षत्राचा पहिला दुसरा तिसरा चरण तूळ राशीत आला आहे आणि फक्त चौथा चरण हा वृश्चिक राशीत गेला आहे. मग 3 चरण एका राशीत आणि 1 चरण एका राशीत असं असलं की त्याला आपण म्हणतो त्रिपाद नक्षत्र. त्यामुळं हे विशाखा नक्षत्र त्रिपाद नक्षत्र आहे. हे झाले 4 नक्षत्र म्हणजे कृतिका, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, विशाखा. हे 4 नक्षत्र झाले त्रिपाद. आता अजून 2 राहिले. ते म्हणजे कुठले तर उत्तराषाढा नावाचं नक्षत्र आहे. हे 21 नंबरचं नक्षत्र. बघा, उत्तराषाढा या नक्षत्राला धनुरास आणि मकर रास यांना जोडणारं नक्षत्र असं म्हणतात. याचं कारण असं, धनुराशीमध्ये पहिलं नक्षत्र आहे मूळ, दुसरं नक्षत्र आहे पूर्वाषाढा आणि तिसरं नक्षत्र आहे उत्तराषाढा. या उत्तराषाढाचा फक्त पहिला चरण हा धनुराशीला जोडला आहे आणि दुसरा तिसरा आणि चौथा चरण हा मकर राशीला जोडला आहे. म्हणून 1 पाय धनुराशीत आणि 3 पाय मकर राशीत, म्हणून याला म्हणतात त्रिपाद नक्षत्र. म्हणजे आपण आतापर्यंत किती नक्षत्र बघितली, 5 त्रिपाद नक्षत्र बघितली, एकूण 6 आहेत. पहिलं कृतिका, त्यानंतर पुनर्वसू, बरोबर कृतिकाच्या खाली उत्तरा फाल्गुनी, बरोबर पुनर्वसूच्या खाली विशाखा, त्यानंतर उत्तरा फाल्गुनीच्या खाली म्हणजे कृतिका, उत्तरा फाल्गुनी आणि विशाखा एका खालोखाल नक्षत्र आहेत ती. तसंच पुनर्वसू, त्याच्या खाली विशाखा आणि त्याच्या खाली पूर्वा भाद्रपदा. बघताना कसं बघायचं हे सगळे नक्षत्र त्रिपाद बघा. इकडून 3 नंबर, तिकडून 3 नंबर, इकडून 3 नंबर, तिकडून 3 नंबर शोधलं, इकडून 3 नंबर, तिकडून 3 नंबर शोधलं की संपलं, 6 नक्षत्र सापडले. मग आता हे पूर्वा भाद्रपदा हे कुठलं आहे, हे कुंभ रास आणि मीन रास यांना जोडणारं नक्षत्र आहे. पुभा असा पण शब्द कुठं कुठं दिसतो आपल्याला. तर त्यामध्ये ह्या पूर्वा भाद्रपदामध्ये पहिले 3 चरण हे कुंभ राशीला आले आणि शेवटचा चौथा चरण हा मीन राशीला गेला. म्हणून एकूण त्रिपाद नक्षत्र आली 6: कृतिका, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, पूर्वा भाद्रपदा आणि उत्तराषाढा आणि पूर्वा भाद्रपदा. आता प्रश्न असा आहे की त्रिपुष्कर योग म्हणजे काय, तर आपण बघणार आहोत त्रिपुष्कर योगामध्ये काय प्रकार आहे. 3 घटक एकत्र म्हणजे वार, सोमवार, मंगळवार, शनिवार यापैकी कोणताही एक वार चालेल, कोणताही एक वार चालेल. भद्रा तिथी, आता भद्रा शब्द दिलेला आहे, मी पुन्हा पुन्हा याचा उल्लेख करतोय. भद्रा या शब्दाचा अर्थ असा की विष्टीकरण किंवा कल्याणी तिथी म्हणतात, म्हणजे कल्याणीकरण याचा आणि त्या विष्टीकरण ह्या विष्टी शब्दाचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. हा तिथीचा भाग आहे, तो कर्णाचा भाग आहे. दोघांची नावं सारखी असतील तर त्यांचे एकत्रीकरण होऊ शकत नाही, दोन्ही एक आहेत असं म्हणता येणार नाही. म्हणून ह्याचा आणि त्याचा कुठंही अन्वय संबंध लावू नका. आता इथं भद्रा तिथी का म्हटलेलं आहे त्याचं कारण इथं तुम्हाला बघायला मिळेल. एकूण आपल्याकडे मराठी महिन्यामध्ये 15 तिथी ह्या शुक्ल पक्षात आणि 15 तिथी या कृष्ण पक्षात असतात. शुक्ल पक्षात ज्या एकूण 15 तिथी आहेत त्यात 15 नंबरची तिथी असते पौर्णिमा आणि कृष्ण पक्षामध्ये ज्या 15 तिथी आहेत त्यात शेवटची तिथी असते अमावस्या. तिला 30 असा शब्द लिहितात आणि पौर्णिमेला 15 असा शब्द लिहितात. तर तिथींची त्यांनी काय केलेलं आहे, 5 भाग करून त्यांना नावं दिलेली आहेत. 5 भाग करून म्हणजे काय बघा, प्रतिपदा म्हणजे पहिली तिथी,
द्वितीया म्हणजे दुसरी, तृतीया म्हणजे तिसरी, चतुर्थी म्हणजे चौथी, पंचमी म्हणजे पाचवी. इथे एक रेष मारलेली. त्यानंतर षष्ठी म्हणजे 6वी, सप्तमी म्हणजे 7वी तिथी, अष्टमी म्हणजे 8वी तिथी, नवमी म्हणजे 9वी तिथी आणि दशमी म्हणजे 10वी तिथी. पुन्हा एक रेष मारलेली आहे. आणि एकादशी म्हणजे 11वी, द्वादशी म्हणजे 12वी, त्रयोदशी म्हणजे 13वी, चतुर्दशी म्हणजे 14वी, पौर्णिमा म्हणजे 15. जिथं पौर्णिमा नसेल आणि कृष्ण पक्ष असेल तर 30 आकडा आणि अमावस्या असा शब्द येतो. हे का वाचायचं? तर प्रतिपदा हा शब्द लोकांना माहीत नाही, पंचमी माहीत नाही, 5 नंबरची तिथी माहीत नाही. षष्ठी तर लिहिताना 6 आणि ठ लिहिलंय आणि ठी असा एक शब्द माझ्याकडे आला होता पत्रिकेत बघताना. लिहिलंच नाही, 6 आकडा लिहिलाय. म्हणजे काय वाटेल ते करतील म्हणून ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा लिहून तुमच्यासमोर ठेवाव्या लागतात. मराठी आपण बोलतो, मराठी लिहितो, आपल्याला मराठी जर व्यवस्थित येत नसेल तरी आपली काय आहे, दैना आहे 100%. म्हणून ह्या तिथी माहीत पाहिजे. तर ह्या तिथींना पंचांगात 5 नावं दिलेली आहेत. त्यांना 5 प्रकार केलेले आहेत. नंदा तिथी, भद्रा तिथी, जया तिथी, रिक्ता आणि पूर्णा. 5 सलग नावं. प्रतिपदा म्हणजे नंदा, द्वितीया म्हणजे भद्रा, तृतीया म्हणजे जया तिथी, चतुर्थी म्हणजे रिक्ता आणि पंचमी म्हणजे पूर्णा तिथी. तसंच पुढं 5. षष्ठी म्हणजे नंदा, सप्तमी म्हणजे भद्रा, अष्टमी म्हणजे जया तिथी, नवमी म्हणजे रिक्ता तिथी, दशमी म्हणजे पूर्णा तिथी. असंच पुढे एकादशी म्हणजे नंदा तिथी, द्वादशी म्हणजे भद्रा तिथी, त्रयोदशी म्हणजे जया तिथी, चतुर्दशी म्हणजे रिक्ता तिथी, पौर्णिमा किंवा अमावस्या या दोन्ही काय आहेत, पूर्णा तिथी आहेत. मग त्रिपुष्कर योगामध्ये जो शब्द वापरलेला आहे तो असा आहे भद्रा तिथी. ह्या 3 वार असताना भद्रा तिथी यायला पाहिजे. मग भद्रा तिथी म्हणजे काय? द्वितीया ही भद्रा तिथी आहे म्हणून इथं शब्दाला द्वितीया. सप्तमी ही भद्रा तिथी आहे म्हणून इथे शब्द आला सप्तमी. आणि द्वादशी ही भद्रा तिथी आहे म्हणून इथे आला शब्द द्वादशी. आता प्रश्न असा येतो की आपण बघितलं त्रिपाद नक्षत्र कृतिका, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढ आणि पूर्वा भाद्रपदा अशी एकूण काय आहेत, 6 नक्षत्र त्रिपाद आहेत. आता या 6 त्रिपाद नक्षत्रामध्ये ही 3 भाग तुम्हाला दिसतात. कोणतंही एकमेकासमोर काहीही आलं तर त्याला त्रिपुष्कर योग झाला असा शब्द म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे रविवार असेल त्या दिवशी द्वितीया चालेल, सप्तमी चालेल, द्वादशी चालेल, काहीही. समजा मी सप्तमी असं म्हणलं तर रविवार सप्तमी आला. आणि कृतिका, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा किंवा पूर्वा भाद्रपदा यापैकी कोणतंही नक्षत्र असेल तर त्याला त्रिपुष्कर योग झाला असं म्हणायचं. मी उदाहरण सांगतो. रविवार आहे आणि सप्तमी आहे आणि विशाखा नक्षत्र आहे तर त्याला मी त्रिपुष्कर योग आहे असं म्हणणार. म्हणजे त्रिपुष्कर योग कसा बघायचा आपण बघतो. या पद्धतीने आपल्याला बघावं लागेल. शनिवारी द्वादशी असली पाहिजे आणि उत्तरा फाल्गुन नक्षत्रामध्ये असं पाहिजे एका रेषेत, असा त्याचा अर्थ होत नाही. हेही बरोबर आहे, हे चालेल, पण हेच पाहिजे असं नाही. ह्यापैकी कोणताही एक वार, ह्यापैकी कोणतीही एक तिथी आणि ह्यापैकी कोणतंही एक नक्षत्र जर पंचांगामध्ये समोरासमोर आलं एका रेषेमध्ये तर त्याला त्रिपुष्कर योग आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आपण बघितलं की त्रिपुष्कर योग म्हणजे काय. आता प्रश्न असा आहे की पंचांगामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे, ते म्हणजे कोणतं? ह्या योगाचा मला फायदा काय? तर ह्या योगावर जन्म, मृत्यू किंवा एखादा लाभ झाला तर तो 3 वेळा होतो. म्हणजे जर कोणाचा जन्म झाला तर 3 वेळा त्याच प्रकारचा जन्म होण्याची शक्यता असेल. उदाहरणार्थ एक मूल झालं, तो मुलगा आहे तर त्या घरात सलग 3 मुलं जन्माला येतील असं भाकीत केलं जातं. त्रिपुष्कर योगावर मुलगा जन्माला आला, तुमच्यात सगळी मुलं होतील. त्रिपुष्कर योगावर मुलगी जन्माला आली तर तुमच्या 3ही मुली जन्माला येतील असा त्याचा अर्थ धरला जातो. पण त्रिपुष्कर योगावर एखादा लाभ झाला
तर तुम्हाला सलग 3 वेळा लाभ होणार आहे असं पण सांगितलेलं आहे. आपण ते वाचत नाही आहे. म्हणजे नाण्याची दुसरी बाजू सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्रिपुष्कर योगावर एखाद्या व्यक्तीला लॉटरी लागली तर त्याला 3 वेळा लॉटरी लागणार. एखाद्या घरातलं त्रिपुष्कर योगावर एखादा विवाह जमला तर त्या घराण्यामधले 3 लग्न सलग जमून जाणार आहेत असा याचा अर्थ होईल. आनंदाची गोष्ट असते. त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. नाही तर हाताची घडी करून आता जमणार आहे म्हणून बसणार नाही होणार. तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्नाला कुठंही ऑप्शन नाही. मग आता या योगावर जन्म झाला, या योगावर लाभ झाला तर या योगावर मृत्यू पण होऊ शकतो. म्हणून बऱ्याच वेळेला त्रिपुष्कर म्हणजे त्रिपाद नक्षत्रावर जर मृत्यू झाला तर त्या दिवशी वार आणि तिथी कुठली आहे महत्त्वाची नाही, तरी सुद्धा तिची शांती करायला सांगितलेली आहे. याचं कारण असं की त्या घरामध्ये पुढे वर्षभरामध्ये 3 मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून तिची त्रिपाद शांती करतात. आता ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर ह्या सतत होत राहतात, पण आपलं लक्ष नाही आहे. बघा, मी जर असं म्हणलो की 1 मृत्यू झाला तर पुढे 3घांचा मृत्यू होईल तर आपण दचकून राहतो आणि ती शांती करतो. जर जन्म झाला मुलाचा तर 3ही मुलं होतील. जर जन्म झाला मुलीचा तर 3ही मुली होतील. एखाद्या व्यक्तीची बदली झाली, सलग 3 वेळा बदली होणार बघा. आता तुमची काळजीच करू नका. झालं, त्याला योग्य वाटलं, गरज असेल तर तो आनंदी होईल, नसेल तर तो नाराज होईल. त्या नक्षत्रावर वाद झाला तर सलग 3 वेळा मोठे वाद होतील बघा तुमच्यामध्ये आणि तुमचं स्वास्थ्य जाईल. त्या नक्षत्रावर अपघात झाला तर त्या व्यक्तीचे किंवा त्या घरातले अजून 2-3 अपघात ठरलेले. त्या नक्षत्रावर एखाद्याला प्रेमात अपयश आलं तर पुढे 2-3 प्रकारच्या प्रेम प्रकरणामध्ये बाबा तुम्हाला अपयश येणार आहे. काय मुलगी असेल तर तिला, मुलगा असेल तर त्याला, हे समजून आपण सावध राहून जगायला हवं. 3-3 वेळा अपयश झालेली आणि अजून लग्नच न केलेली अशी बरीच मोठी मंडळी आपल्याकडे आहे, तर ती त्रिपुष्कर योगावर झालेली असली पाहिजे. आपण पाहत नाही आहे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीनं घर बदललं तर आता सलग तो 3 वेळा घर बदलणार वर्षभरामध्ये. काहीतरी अडचणी येणार, काहीतरी कारणं येणार. एखाद्या व्यक्तीची नोकरी बदलली, नोकरीच बदलली त्यानं, ही सोडून तिकडे गेला तर आता बाबा रे, 1-2 वर्षात तू सलग 2-3 नोकऱ्या बदलणार असं मी सांगेन त्याला. का तर त्रिपुष्कर योगावर एक गोष्ट केलेली असेल. त्यानंतर व्यवसायात बदल केला, हा नको म्हणून बंद केला आणि दुसराच व्यवसाय सुरू केला तर बाबा रे 2-3 वर्षात तू अजून 2 व्यवसाय बदलणार बघ. कशात राम नाही असा शब्द वापरणार आणि पुन्हा बदलणार. हा त्याचा फायदा होईल किंवा तोटा होईल. एखाद्या व्यक्तीला त्रिपुष्कर योगावर तीर्थयात्रा घडवून आणली गेली, कुणीतरी म्हटलं की चला आम्ही चाललोय, बुकिंग करूया आज आणि आपण फिरून आलो, तर निश्चितपणे त्या व्यक्तीला पुढे 2-3 वर्षात अजून राहिलेल्या 2-3 यात्रा करण्याचा योग येतो आणि एवढं सगळं पुण्य पदरी बाळगून आनंद घेता येतो. त्यावेळेला ती व्यक्ती म्हणते माझं नशीबच होतं. पण ती अशी बघत नाही की पहिल्यांदा मी बुकिंग केलं किंवा ठरवलं त्या दिवशी त्रिपुष्कर योग होता म्हणून या गोष्टी घडल्या, असं आपण पाहत नाही. त्यामुळे त्रिपुष्कर योग म्हणजे काय बघा. हा व्हिडिओ त्रिपुष्कर योगावर बघा, म्हणजे पुन्हा 3 वेळा तो बघण्याचा योग येईल. असं जर म्हणलं तर तुम्ही हसणार, पण प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडो. चांगल्या गोष्टी तुमच्याकडं घडणार असतील पुन्हा पुन्हा तर बघा, त्रिपुष्कर योग बघून एखादी गोष्ट चांगली करा. म्हणजे काय, त्रिपुष्कर योग बघून चांगली गोष्ट करा याचा अर्थ असा की तुम्हाला त्या सततपणे घडाव्यात असं वाटत असेल. सोनं घेणार आहे, त्रिपुष्कर योगावर घ्या. पुन्हा 3 वेळा ते खरेदी करण्याचा योग येऊन तेवढे पैसे आपल्याकडे येऊ, त्याचा आपल्याकडे काय व्हावा, फायदा व्हावा असा विचार करा. म्हणजे याचा सकारात्मक वापर करून घ्या. नकारात्मकता असेल तर त्या गोष्टी आजच्या ऐवजी उद्यावर टाळा आणि याचा भरपूर फायदा करून तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणि तुमचा विश्वास वाढून तुम्हाला त्या गोष्टी भरपूर मिळो, या गोष्टीसाठी त्रिपुष्कर योगाचा वापर करून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. प्रयत्न करा. याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज बघायसाठी आपण पुन्हा पुन्हा हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जर आवडला तर शेअर करा. आभारी.